नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजन विधिवत पण सोप्या पद्धतीने कसं करायचं ते बघणार आहोत. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. अमावस्येच्या संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करतो. आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात लक्ष्मी मातेने वास करावा, सुख समृद्धी चांगले आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी आपण लक्ष्मी आणि कुबेर यांचं पूजन करतो. पूजा मांडणी कशी करायची, कुठले मंत्र स्तोत्र म्हणायचे, ही संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दिली आहे. तर लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी 6:08 ते रात्री 8:38 आणि दुसरा मुहूर्त आहे 10:49 ते 12:39. या शुभ मुहूर्तावर तुम्ही नक्कीच लक्ष्मी मातेचं पूजन करा. आता पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला दरवाजाला हळदीचं लेपन करायचं आहे, रांगोळी काढायची आहे आणि तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीला हळद कुंकू अक्षदा व्हायचेत. तुळशीपासून आपल्याला आपण जिथे पूजा मांडणी केली तिथपर्यंत लक्ष्मीची पावलं काढायचेत. उंबरट्याचं पूजन करायचं आहे, दरवाजाबाहेर दिवा लावायचा आहे आणि मग आपल्याला हे असं लक्ष्मीपूजनला सुरुवात करायची आहे. आता कुठलीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे. दीपदेवता, तू सूर्याचे रूप अग्नीचे रूप आहेस. तुझ्यात उत्तम तेज आहे. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. माझी सर्व पूजा होईपर्यंत असाच तेवत रहा. शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. असं म्हणायचे. दिव्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे. आता आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. जर पुरुष ही पूजा मांडणी करणार असतील तर पुरुषांनी स्वतःला चंदनाचा टिळा लावा, डोक्यामध्ये टोपी घालायची आहे. पूजेची पूर्वतयारी थोडीशी करून घ्यायची आहे आणि पूजेची जागा आपल्याला हळद गोमूत्र गंगाजल टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आता आपण आचमन करणार आहोत. आचमन म्हणजे शरीरशुद्धी. आता डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं. ओम केशवाय नमः म्हणून हे पाणी पिऊन घ्यायचं. परत पाणी घ्यायचं, म्हणायचं ओम माधवाय नमः म्हणून हे पाणी पिऊन घ्यायचं. परत एकदा पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम नारायणाय नमः म्हणून हे पाणी पिऊन घ्यायचे. आता चौथ्या वेळेला आपण जेव्हा पाणी घेणार तेव्हा म्हणायचं आहे ओम गोविंदाय नमः असं म्हणून हातातलं पाणी आपल्याला ताम्हणामध्ये सोडायचं आहे. आता स्क्रीनवर जी विष्णूंची 24 नावं दिसत आहेत ती आपल्याला म्हणायचेत. कारण जिथं विष्णूंची सेवा केली जाते, स्मरण केलं जातं, तिथून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही. त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे. आता हातात पळीभर पाणी घ्यायचं, त्याच्यात हळद कुंकू फूल अक्षता घ्यायच्या आणि आता आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करताना जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचे. मी स्वाती कश्यप गोत्राची परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी. माझ्या घरातील कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरामध्ये कुटुंबामध्ये एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथाज्ञानेनं दीपावलीनिमित्त श्री लक्ष्मी पूजन करीत आहे असं म्हणायचे. हातातलं पाणी आपण फूल ताम्हणामध्ये सोडायचे. 2 पळे हातावर पाणी घ्यायचे. आता आपण इथं पूजा मांडणी थोडीशी पूर्वतयारी करून घेतली आहे. समया ठेवले साईडला, ते आपण शेवटी लावणार आहोत. आता इथं आपण लक्ष्मी मातेची मूर्ती आणि विष्णूंचा फोटो ठेवला आहे. आता इथल्या पूजेची आपल्याला शुद्धी करून घ्यायची आहे. आपण आचमन करून शरीर शुद्ध केली. आता एका ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि स्क्रीनवर जो मंत्र दिसतोय तो मंत्र म्हणत आपल्याला फुलाने सर्व पूजेवर पाणी शिंपडून घ्यायचं आहे. आता हे झालं म्हणजे आपण इथल्या पूजेतील जागेची शुद्धी करून घेतली. आता स्वच्छ कलश घ्यायचा आहे, त्याच्यावरती छान स्वस्तिक काढून घ्या. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच स्वस्तिक काढा आणि स्वस्तिकच्या मध्ये आपल्याला 4 टिंब द्यायचेत आणि बाजूने उभ्या लाईन द्यायचेत. तर त्या उभ्या 2 लाईन या खालून वरच्या दिशेने अशा पद्धतीने द्या. कलशच्या गोल वेड्यावर पण आपल्याला छान हळदी कुंकवाच्या उभ्या रेषा ओढायचेत. त्या पण खालून वरती अशा पद्धतीने ओढायचेत. आता आपण कलश स्वच्छ पाण्याने भरून घेणार आहोत. त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि फूल विडा सुपारी आणि नाणं हे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आंब्याचे डहाळे किंवा विड्याची पानं पण ठेवू शकता. जे तुमच्याकडे असेल ते ठेवा. लाल पिवळा कलावा मिळतो आपल्याला,
तर तो आपल्याला बांधून घ्यायचा आहे. नारळ ठेवायचा आहे. नारळाची शेंडी वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने ठेवा. आता तांदळाची रास काढून घेतली, त्याच्यावर हळद कुंकू व्हायचं आहे आणि आपल्याला तिथे कलश स्थापित करायचा आहे. लक्ष्मी मातेच्या उजव्या बाजूला आपण कलशाची स्थापना करा. आता आपण दिवा लावून घेणार आहोत. त्यासाठी अष्टदल कमळ काढून घ्यायचे. तर व्हिडिओमध्ये मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला अष्टदल कमळ दाखवलं आहे. तर तुम्ही तसंच कमळ काढा, कारण अष्टदल कमळ हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. तुम्ही तांदळाने काढा किंवा कुंकवाने काढा. मग त्याच्यावर छान हळद कुंकू वाहून घ्यायचे आणि मग आपल्याला अखंड दिवा तिथे ठेवायचा आहे. दिव्याला आपल्याला जोडवात घालायची आहे. दिव्यामध्ये आपल्याला 1 लवंग, 1 विलायची, 1 रुपयाचं नाणं आणि पिवळी कवडी आपल्याला टाकायची आहे. 1 कापराची वडी टाकायची आहे. कापराची वडी जसं तेल गरम होईल तसं वितळते आणि आपल्या वातावरणाची शुद्धी होते याने. आता इथे मी स्वस्तिक काढून घेतलं आहे, त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलं आहे आणि लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवली आहे. लक्ष्मी मातेची मूर्ती ही मातीची धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही नक्की खरेदी करून आणा आणि आपल्याला बसलेली मूर्ती, कमळामध्ये बसलेली मूर्ती आपल्याला आणायची आहे. आता इथं विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित फोटो पण आपल्याला आणायचा आहे. त्यांना तुळशीपत्र अर्पण केलं. आता कुठल्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करतो. तर गणपती बाप्पांचं स्मरण करायचे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणायचं. गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. ओम गण गणपतये नमः असं म्हणत म्हणत आपण अभिषेक करायचा आहे. आता पळीभर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा व्हायचे, थोडंसं फुलाच्या पाकळ्या व्हायच्या आणि हे पण गणपती बाप्पांना अर्पण करायचे. नंतर परत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. हे झालं की आपण पंचामृताने अभिषेक करणार आहोत. हे करताना आपण बाप्पांचा मंत्र म्हणत राहायचे. पंचामृताने अभिषेक करून झाल्यावर परत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा. आता गणपती बाप्पांची मूर्ती आपण स्वच्छ पुसून घेऊया आणि ती पाटावर ठेवून द्यायची आहे. कोजागिरी पौर्णिमेमध्ये आपण जे कुबेर देवता आणि लक्ष्मी माता यांची सुपारी पूजली होती, त्याच सुपाऱ्या आपल्याला आता या लक्ष्मीपूजनमध्ये घ्यायच्यात. आता तुम्ही जर त्या सुपाऱ्या विसर्जित केल्या असतील किंवा तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नवीन सुपारी घेऊ शकता. आता लक्ष्मी मातेच्या सुपारीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे किंवा महालक्ष्मीचा मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असं म्हणत म्हणत अभिषेक करा. पळीभर पाण्यामध्ये आपल्याला हळद कुंकू फुलाच्या पाकळ्या हे सगळं आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पण करायचं. पंचामृताने परत अभिषेक करायचा. परत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आणि सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची, ती पाटावर ठेवून घ्यायची. आता कुबेर देवतांची सुपारी आपल्याला घ्यायची आहे, त्याच्यावर पण आपल्याला छान अभिषेक करायचा आहे. कुबेर देवतांचा मंत्र म्हणत म्हणत आपण अभिषेक करायचा आहे. नंतर पाण्याने अभिषेक करून झाला. आता आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. परत शुद्ध पाण्याने अभिषेक करा आणि मग आपल्याला सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आता चौरंगावर आपण जोडविड्याची पानं ठेवलेत, त्याच्यावर आपल्याला थोड्या थोड्या अक्षदा वाहून घ्यायचेत. मग हळद कुंकू वाहायचं आणि आता पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत. नंतर आपल्या कुबेर देवतांची सुपारी आपण त्याच्या बाजूला ठेवणार आहोत आणि नंतर आपल्याला लक्ष्मी मातेची सुपारी ठेवायची आहे. आता या सर्व सुपाऱ्यांची आपल्याला पंचोपचारे पूजा करून घ्यायची. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर लक्ष्मी मातेच्या सुपारीसमोर ते ठेवा. कुबेर यंत्र असेल तर कुबेर देवतांची सुपारी ठेवली त्याच्यासमोर ठेवायचं आहे. छान पूजा करून घ्यायची आहे. ही पूजा करताना आपल्याला म्हणायचं आहे, ज्या ज्या देवतांना आपण हळदी कुंकू वाहत आहे त्या देवतांचं आपल्याला नामस्मरण करत राहायचं आहे. तुमच्याकडे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही ही पूजा करा. आता आपल्याकडे जर कुलदेवीचा टाक, फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याच्यावर आपल्याला छान अभिषेक करून घ्यायचा आहे. फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या. पळीभर पाणी घ्यायचं, त्याच्यात हळद कुंकू अक्षता फुलाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि आपल्याला हे पण कुलदेवीला आपल्या अर्पण करायचं आहे. कुलदेवीचा मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः असं म्हणत म्हणत आपण पंचामृताने अभिषेक करा. परत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. मग आपल्याला टाक स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि चौरंगावरती आपण जोडविड्याच्या पानावर थोड्याशा अक्षदा व्हायचेत आणि मग त्याच्यावर आपल्याला आपल्या या कुलदेवीचा टाक हा स्थापित करायचा आहे. कुलदेवीचं टाक स्थापित केला की त्यांना छान हळदी कुंकू लावून घ्यायचे
आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे, कारण कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करते, त्यामुळं त्यांचं पूजन आपल्याला छान करायचं आहे। आता इथं कमळगठ्ठ्याची माळ असेल तर ती तुम्ही पूजेमध्ये ठेवा। तुमच्याकडे या दिवशी जर तुम्हाला दुर्वा मिळाल्या तर गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदाचं फूल प्रिय आहे ते अर्पण करा। तुळजाभवानी मातेला, लक्ष्मी मातेला, श्रीयंत्र यांना आपल्याला गुलाब किंवा चाफ्याचं फूल अर्पण करायचं आहे, गजरा अर्पण करायचा आहे। लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्हाला हे साहित्य अगदी सहज उपलब्ध होईल। तुमच्या यथाशक्ती तुम्हाला ज्या गोष्टी शक्य होतील त्या गोष्टी तुम्ही घेऊन असं हे पूजन करा। आता लक्ष्मी माता आणि विष्णू यांचा एकत्रित फोटो ठेवला, त्यांची पण आपण पंचोपचारे छान पूजा करायची आहे। सर्व देवतांना आपल्याला छान धूप दीपाने ओवाळून घ्यायचं आहे। आता इथे आपण कलश ठेवला, त्या कलशला पण आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे, पुष्प अर्पण करायचं आहे, गजरा अर्पण करायचा आहे आणि त्याला पण धूप दीपाने आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे। कलशचं खूप महत्त्व आहे या पूजेमध्ये। आता जर तुमच्याकडे पिवळी कवडी किंवा गोमती चक्र असेल तर ते असं छोट्या प्लेटमध्ये तुम्ही ठेवा, त्यांची पण पंचोपचारे पूजा करा, कारण या माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तू आहेत, या माता लक्ष्मीला प्रिय आहेत। आता छोट्याशा तांब्याचं पाणी भांडं असतं, त्याच्यामध्ये आपल्याला पूजेमध्ये पाणी भरून ठेवायचं आहे स्वच्छ। हे नसेल तर साध्या फुलपत्रामध्ये पाणी भरून ठेवा आणि त्याच्यावर झाकण ठेवून तुम्ही हे पूजेमध्ये ठेवून द्या। तुमच्याकडे गजंत लक्ष्मी असेल तर त्या पण आपण पूजेमध्ये आवर्जून मांडा। आता तांदळाच्या राशी काढून घेतलेत आपण, त्याच्यावर आपण असे हे बोळके धान्याने भरून घ्यायचेत आणि त्याची पण पूजा करायची आहे, कारण लक्ष्मीपूजनमध्ये अष्टलक्ष्मींचं पूजन केलं जातं। तर असं गहू, ज्वारी, तांदूळ जे तुमच्याकडे धान्य असेल त्याची आपण इथं पूजा करायची आहे। असे 5 धान्य घ्यायचेत आणि जर असे बोळके तुमच्याकडे नसतील तर तुम्ही एका फुलपात्रामध्ये किंवा वाटीमध्ये पण, बाऊलमध्ये पण असं ठेवू शकता। आता एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये किंवा अशा एका वाटीमध्ये आपल्याला बत्ताशे आणि लाह्या याचा नैवेद्य ठेवायचा आहे, कारण या नैवेद्याला या दिवशी खूप महत्त्व आहे। नंतर एका जोडविड्याच्या पानावर आपल्याला खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, बांगडी, कंगवा असा हा विडा आपल्या देवीला ठेवायचा आहे। या दिवशी तुम्हाला सहज आपल्या पानवाल्या काकांकडे तांबूल मिळून जाईल, तर हे तांबूल माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, तर ते तांबूल पण तुम्ही नक्कीच ठेवा। लक्ष्मी आणि कुबेर पोटली आपण बनवतो, तर ती पोटलीसुद्धा या पूजेमध्ये ठेवायची। ती कशी बनवायची याचा आपला डिटेल व्हिडिओ आहे, त्यामध्ये काय काय वस्तू असाव्या। आता इथे भरीव चौकोन काढला, त्याच्यावर आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे। या दिवशी आपण पुरणपोळी बनवतो, फराळाचे पदार्थ बनवतो, फळं असतात, तर जे तुमच्याकडे असेल त्या सर्व वस्तू इथे पूजेमध्ये नैवेद्यामध्ये ठेवा। 3 वेळा नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आणि नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे। आता या दिवशी सर्वात जास्त महत्त्व असतं ते म्हणजे शिरई, केरसुणी। तर अशी ही केरसुणी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी विकत आणायची आहे। जरी तुम्ही झाडू वापरत असला तरी अशी छोटी का होईना, पण तुम्ही अशी ही केरसुणी किंवा शिरई विकत आणा। तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर ही शिरई आपल्याला आपल्या मुख्य दरवाजामध्ये उंबरट्यामध्ये घेऊन जायची आहे आणि तिथे तिची पंचोपचारे पूजा करायची आहे। तिला हळद कुंकू अक्षदा व्हायचे, धूप दीपाने ओवाळायचे आणि अशी ओवाळून आपल्याला ही शिरई आपल्या हातात घेऊन यायचे। येताना खाली लक्ष्मीची पावलं काढत काढत आपल्या पूजेच्या ठिकाणी ही शिरई आणायची आणि जिथं आता स्वस्तिक काढलंय तिथे आपल्याला हळद कुंकू वाहून मग ती शिरई लाल कलावा त्याला बांधून आपल्याला इथे ठेवायची। बघा, ही गोष्ट नक्की करा, कारण या गोष्टीला खूप महत्त्व आहे आणि ही अशी शिरई किंवा केरसुणी ही पूजेमध्ये खूप महत्त्वाची आहे। तर ही शिरईला आता आपल्याला छान हळद कुंकू वाहून घ्यायचे। आता आपण जे हिशोबाची वही ठेवतो किंवा पासबुक असतं, पैसे असतात, नाणे असतात किंवा आपले काही दागिने असतात, तर या सर्वांची आपल्याला इथे पूजा करायची आहे। या सर्वांवर आपल्याला छान हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचेत आणि पुष्प अर्पण करायचे, धूप दीपाने ओवाळायचे, कारण आपण अष्टलक्ष्मींची पूजा करतोय, तर याची सुद्धा आपल्याला छान पंचोपचारे पूजा करायची आहे। लक्ष्मीपूजन आता आपण पूजेमध्ये जे धान्य ठेवलं त्या धान्यांची पण आपल्याला पूजा करायची आहे, कारण आपण या दिवशी अष्टलक्ष्मींची पूजा करतो। अष्टलक्ष्मींचा आपल्यावर कृपाशीर्वाद असावा यासाठी आपण धान्याची सुद्धा पूजा करायची। जे धान्य ठेवलं त्याला छान हळद कुंकू अक्षदा व्हायचेत, पुष्प अर्पण करायचे। मग गजंत लक्ष्मी आपण ठेवली आहे त्याला पण आपल्याला हळद कुंकू अक्षदा व्हायचेत आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे, कारण गजंत लक्ष्मी या लक्ष्मी मातेचं वाहन आहेत। तर अशा या गजंत लक्ष्मी आपण आवर्जून पूजेमध्ये ठेवा।
आता ही पूजा आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा परिपूर्ण होते, तर सेवेला खूप महत्त्व आहे. अशी ही पूजा मांडणी आपण योग्य मुहूर्तावर करा आणि सेवा आपण अगदी 11-12 वाजेपर्यंत कधीही करू शकतो. तर आता सेवा काय करायची, आपल्याला 1 माळ ऋणनाशक गणेश मंत्र म्हणायचा आहे, 1 माळ स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे, 1 माळ गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 1 माळ कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे, 1 माळ आपल्याला विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ विष्णू मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र आणि गीतेतील 15वा अध्याय आपल्याला एकदा पठण करायचा आहे. गीतेची 18 नावे म्हणायचेत आणि व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम आणि ललिता सहस्रनाम हे आपल्याला 1-1 वेळा पठण करायचे. रामरक्षा आपल्याला 1 वेळा पठण करायची. ही सेवा नक्की करा, कारण आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा ती आपली पूजा पूर्णत्वाला येते. आता आपल्याला आरती पण करून घ्यायची. गणपती बाप्पांची आरती, स्वामींची आरती, नंतर माता लक्ष्मी आणि विष्णूंची आरती करून घ्या. मनोभावे ही सेवा करा, कारण ही आपण किती आत्मीयतेने, किती मनापासून करतो याला महत्त्व आहे. आपल्याकडे जे काही साहित्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही अशी पूजा करायची. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूजा सांगितली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.